श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत कोविड-19 या आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी घ्यायची काळजी आणि भविष्यात होणारे पोस्ट कोविड आजार आणि त्यातून घ्यायची काळजी या अनुषंगानं घेतलेला आढावा. साधारण 2 वर्षांपूर्वी मानवी जीवनात शिरकाव झालेलं कोरोनारूपी संकट आजही कायम आहे. कोरोनाच्या नवनवीन प्रकारांमुळे वाढत जाणारा विळखा गेल्या 2 वर्षांमध्ये म्युकरमायकोसिस तसंच डेल्टा प्लस आणि आता ओमायक्रॉन अशा अनेक नव्या कोरोनाच्या रूपांनी बाधितांचं वाढतं प्रमाण मानवासाठी चिंताजनक आणि काळजी करणारं ठरलं. मात्र मानवी जीवनातलं कोरोनाचं संकट आता मनुष्यासाठी नवं राहिलेलं नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेले निर्बंध, कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचं पालन आणि देशातल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या राष्ट्रीय मोहिमेचा वाढता वेग आणि त्याला नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता बाधितांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळाल्याचं दिसून आलं आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव प्रत्येक लाटेच्या बहुतांश वेळी वाढला तर त्यानंतर काही दिवसांनी तो कमी झाल्याचं दिसलं. या काळात कोरोनाबाधितांची संख्याही वेगवेगळी नोंदवली गेली. देशात सध्या कोरोनाची 3री लाट सुरू आहे. या लाटेच्या सुरुवातीला रुग्णांची संख्या वाढल्याचं निदर्शनाला आलं. मात्र आता काही दिवसांनंतर बाधितांच्या नोंदीचा हा आलेख पुन्हा खाली आला आहे. कोरोना संकटाविरोधात सुरू असलेल्या या लढ्यात नागरिकांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. ज्याप्रमाणे कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सर्वांकडून खबरदारी घेतली जाते, तसंच कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यातून बरे झालेल्या रुग्णांनीही स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. अशा व्यक्तींनी पाळायची पथ्य, डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घेणं, रुग्णालयातून घरी परतल्यानंतर थकवा असल्यानं पुरेशी विश्रांती घेणं, स्वतःच्या शरीराचं निरीक्षण करणं आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं अशी नियमावली अंगीकारणं लाभदायक ठरू शकतं. याविषयी औषधशास्त्र आणि अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉक्टर सुमित मोरे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपण हे आधीपासून ऐकत आलोय आणि सर्वच बाबतीत आणि सर्वच आजारांना मेडिकल फील्डमध्ये हे लागू होतं. त्याच्यामुळे व्हॅक्सिनेशन हे महत्वाचं आहे, कारण की कोविड जर होऊच दिला नाही आपण, तर आपण त्या पद्धतीनं त्यापासून होणाऱ्या कॉम्प्लिकेशन पासून आपण वाचू शकतो किंवा आपण ते कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करू शकतो. कारण की कोविडचं इन्फेक्शन माइल्ड असो किंवा सिव्हिअर असो, कॉम्प्लिकेशन्स हे मॅक्झिमम वेळा पेशंट्सला जाणवलेले आहेत आणि हे कॉम्प्लिकेशन काही पेशंटला 3 ते 6 महिन्यापर्यंत त्याचं ड्युरेशन राहिलेलं आहे. जे कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला जी आता प्रिव्हेंटिव्ह केअर घ्यायची आहे. म्हणजे जर कोविड मधून तुम्ही बरे झाला असाल तरी बऱ्याचदा कसं होतं की ही जी 3rd वेव्ह होती ह्याच्यामध्ये माइल्ड केसेसचं प्रमाण जास्त होतं. पेशंट हे घरीच राहून ट्रीटमेंट घेत होते, होम क्वारंटाईनचे प्रमाण जास्त होते, सिम्पटम्स नव्हते. पण काही पेशंटला ज्यांना अंडरलाईन कॉम्प्लिकेशन होते, कार्डियाक असतील वगैरे, किंवा काही पेशंट हे स्टॉर्म मध्ये पण गेलेले की त्यांचे इन्फ्लेमेटरी मार्कर वाढले, तर त्यांनी 7व्या दिवशी दम लागत असेल किंवा ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी झालं असेल तर लगेच ती काळजी घेतली पाहिजे की डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे. त्याच्यानंतर कोविड मधून बरे जरी झालात, घरी गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला एक गोष्ट बघितली पाहिजे की जर छातीत दुखू लागलं किंवा दम वाढतोय, की आधी सगळं नॉर्मल होतं पण परत दम लागू लागला आठवड्यानंतर किंवा छातीत दुखू लागलं, तर त्यावेळी ईसीजी काढून घेणं किंवा जे तुमचे फिजिशियन आहेत किंवा जे जवळचे डॉक्टर आहेत त्यांना दाखवून एकदा वर्कअप करून घेणं गरजेचं आहे. काही पेशंट्सला डायबिटीज उद्भवतो. पोस्ट कोविड हायपरग्लायसेमिया हे कॉम्प्लिकेशन बऱ्याच पेशंटमध्ये आहे. म्हणजे आधी डायबिटीज हिस्ट्री नव्हती किंवा काहीच नव्हतं, पण कोविड नंतर डायबिटीज त्या लोकांना झाला. अशा पेशंट्सला आपल्याला डायबिटीजसाठी पण ट्रीटमेंट चालू करावी लागते. डायबिटिक डाएट असेल, त्यासोबतच मेडिसिन जर चालू केले तर शुगर कंट्रोल राहते. शुगर कंट्रोल राहिले तर डायबिटीसमुळे होणारे पुढचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते आपण अवॉइड करू शकतो. पोस्ट कोविड मायल्जिया हा बराच कॉमन आहे. म्हणजे अंगदुखी वगैरे किंवा थकवा राहतो क्रॉनिक किंवा काही काम करण्याची इच्छा राहत नाही, अशा पेशंट्सला सुद्धा सपोर्टिव्ह मेडिसिन, मल्टीट्युटन बाकीचे आपण मेडिसिन देऊन ट्रीटमेंट कंटिन्यू करू शकतो. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन देखील त्यांना बराच फरक पडू शकतो. बऱ्याचदा पेशंट जे आयसीयू मध्ये राहतात किंवा ते थोडेसे डिप्रेशन मध्ये जायचे चान्सेस राहतात, तर मेडिटेशन हा त्याच्यावरचा सर्वात चांगला उपाय आहे आणि सपोर्टिव्ह आपण मेडिसिन्स पण त्यांना चालू करू शकतो की ते डिप्रेशन मधनं बाहेर येते. पॅरालिसिसचे अटॅक जसं मी म्हटलं तर विकनेस वाटू लागला बाजूला किंवा चक्कर येऊ लागली, ह्याचं प्रमाण देखील कोविड नंतर वाढलेलं आहे, तर त्या पद्धतीने बघावं लागेल. कॉग्नेटिव्ह म्हणजे तुमच्या मुवमेंट्समध्ये किंवा कॉग्नेशनमध्ये काही फरक पडला तर त्या अनुषंगाने देखील वर्कअप करावं लागेल फिजिशियनला. म्हणजे हे सिम्पटम्स जे आहेत हे आपल्याला कळाले तर जितक्या लवकर
तुमचे डॉक्टर आहेत त्यांच्याशी तुम्ही जर त्यांचा सल्ला घेतला आणि ट्रीटमेंट त्याला दिली तर बेनिफिट होऊ शकतो. व्हॅक्सिनेशन जसं मी म्हटलं की हे त्याच्यावरचं महत्वाचं आहे. कोविड झाल्यानंतर सुद्धा तुम्ही 6 ते 8 आठवड्यांचं व्हॅक्सिनेशनला प्रेफरन्स द्या, व्हॅक्सिन घ्या. आता 60 जे बूस्टर डोस आहेत, जे इलिजिबल आहेत त्यांनी बूस्टर डोस देखील घेतले पाहिजे. व्हॅक्सिनेशन आणि सॅनिटायझेशन, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग याचा जर वापर केला तर ऑलरेडी आपण कोविडला हरवण्यात यशस्वी झालेलोच आहे. आणि या गोष्टी जर केल्या तर थर्ड वेव्ह मुळे तर माइल्ड असल्यामुळं एक प्रकारे ती हर्ड इम्युनिटी आपल्यामध्ये डेव्हलप झालेलीच आहे. पण तरी सुद्धा गाफील न राहता व्हॅक्सिनेशन घ्या. बेसिक जे मेजर्स आहेत, सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि हँड सॅनिटायझेशन कंपल्सरी करा. सिम्पटम जर तुम्हाला ज्यांना कोविड झाल्यानंतर येत आहेत अशा लोकांनी इमिडिएटली कॉन्टॅक्ट केला पाहिजे की हा त्रास होतोय, निग्लेक्ट करू नका. शक्यतो कार्डियकचे कॉम्प्लिकेशन बऱ्याच जणांना आहेत कोविड नंतर उद्भवलेले. त्या लोकांनी आपले जे फिजिशियन असतील किंवा कार्डिओलॉजिस्ट असतील त्यांना कन्सल्ट करून ती ट्रीटमेंट घेतलेली कधीही बेनिफिशियल राहते. म्युकोरमायकोसिस जसं फंगल इन्फेक्शन हे पोस्ट कोविडमध्ये बऱ्याच लोकांना झालेलं आहे. तर त्यासाठी देखील जर सूज येऊ लागली किंवा काही त्रास वाटला, डोळ्याच्या भोवती रेडनेस वाढलेला आहे, तर अशा वेळी लगेचच जे आपले डॉक्टर आहेत त्यांना तुम्ही कन्सल्ट करून कन्फर्म करू शकता की फंगल इन्फेक्शन आहे का. अर्ली ट्रीटमेंट दिली तर त्याला देखील रिकव्हरी रेट चांगला आहे आणि पुढचे जे कॉम्प्लिकेशन्स होतात ते आपण अवॉइड करू शकतो. तर महत्वाचे जेवढे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते त्यांना ट्रीटमेंट आहे. पण तुम्ही जर कुठल्याही गोष्टीला लवकर जर ट्रीटमेंट घेतली तर त्याचे रिझल्ट देखील चांगले आपल्याला येतात आणि त्या कॉम्प्लिकेशन मधनं आपण सुखरूप बाहेर पडू शकतो. जसं कोविड मधनं आपण आज वाचलोय त्या पद्धतीनं त्याच्यापासून होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याला देखील आपण प्रिव्हेंट करू शकतो आणि आपली जागरूकता ही त्यासाठी गरजेची आहे. आणि त्यामुळे ज्या बेसिक आपली त्रिसूत्री आहे, व्हॅक्सिनेशन, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हे कंपल्सरी आपण वापरलंच पाहिजे. या गोष्टींचा वापर केला पाहिजे. आणि कुठल्या जरी तुम्हाला शंका असतील किंवा काही जरी सिम्पटम जाणवलेले असतील, आता दम लागत असेल किंवा नवीन काही जर सिम्पटम जाणवले तर डॉक्टरांना लगेच त्या बाबतीत कन्सल्ट करा की कोविड झाला होता, त्याच्यानंतर आता हे सिम्पटम्स मला जाणवू लागलेले. तर त्या पद्धतीने ट्रीटमेंट चालू केली तर लॉंग टर्म बेनिफिट्स आणि होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्सला आपण अवॉइड करू शकू. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी घेणं जसं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर किंवा कोरोना आजारातून बरे झाल्यानंतर अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. सध्या देशात सुरू असलेल्या तिसऱ्या लाटेदरम्यान बाधितांच्या वाढत्या संख्येसोबतच ओमायक्रॉन या नवीन रूपाचं संकट देखील मनुष्यासमोर उभं आहे. मात्र त्यासोबतच मानवी शरीरात पोस्ट कोविड अर्थात संक्रमणातून बरे झाल्यानंतरही विविध आजारांची लक्षणं आढळून येण्याचं प्रमाण देखील वाढतंय. थोडक्यात जर मानवी शरीरात कोरोनाची लक्षणं 4 ते 12 आठवड्यापर्यंत कायम राहत असतील तर त्याला वैद्यकीय भाषेत ऑनगोईंग पोस्ट कोविड ॲक्यूट सिंड्रोम म्हटलं जातं. आणि त्यापेक्षा अधिक काळ ही लक्षणं असतील तर त्याला पोस्ट कोविड सिंड्रोम अथवा लाँग कोविड असंही बोललं जातं. कोरोनातून बरे झाल्यानंतर नक्की कोणकोणते पोस्ट कोविड आजार उद्भवू शकतात, त्यांची लक्षणं आणि त्यापासून बरं होण्यासाठी आणि बरं झाल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी याविषयी अधिक माहिती देत आहेत औषधशास्त्र आणि अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉक्टर सुमित मोरे. कोविड हा शब्द मागील 2 वर्ष सगळ्यांनाच ओळखीचा झालेला आहे. कोविड पहिली लाट झाली, दुसरी झाली, आता तिसरी लाट देखील झाली. कोविडचा आता मागच्या 2 वर्षाचा आपण जेव्हा रेट्रोस्पेक्टिव्हली विचार करतो त्यावेळी कोविडमुळे होणारे आपल्याला त्रास माहिती, कोविडमुळे बऱ्याच जणांना प्राण गमवावे लागले किंवा कोविडमुळे कॉम्प्लिकेशन झाले. पण कोविड झाला त्याच्यानंतर सुद्धा बऱ्याच लोकांना त्याचे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स म्हणून ते झालेले आहेत. आणि हे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत काही काही पेशंटला काही आठवडे ते काही महिन्यांपर्यंत हे राहिलेले आहेत. काही पेशंटमध्ये 6-6 महिन्यापर्यंत पोस्ट कोविड सिम्पटम्स जाणवलेले आहेत. महत्वाचे आपण म्हणू की हे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स किंवा लॉंग कोविड असं देखील याला म्हणता येईल. आता महत्वाचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, न्यूरोलॉजिकल फटीग म्हणजे पोस्ट व्हायरल मायल्जिया, हा मसल विकनेस किंवा अंगदुखी ह्याचं प्रमाण जास्त आहे. तसेच कॉग्निटिव्ह फंक्शन्स म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत. काही जणांना पेशंट आहेत ते पॅरालिसिसचे अटॅक घेऊन किंवा हृदयाचे हार्ट अटॅक वगैरे ह्यांचं सुद्धा प्रमाण पोस्ट कोविड पेशंट्समध्ये वाढलेलं आहे. ज्यांना जास्त प्रमाणात लंग इन्व्हॉल्वमेंट होतं, लंग फायब्रोसिस होतं किंवा जेव्हा पेशंटला डिस्चार्जला ऑक्सिजनची गरज लागत होती त्यांना ऑक्सिजन रिक्वायरमेंट लागत आहे किंवा ऑक्सिजनवरती राहत आहेत त्यांना बायपॅप सपोर्ट वगैरे सुद्धा घरी आम्ही ऍडवाइस केलेले आहेत.
अशा पेशंटला सुद्धा ते जे कॉम्प्लिकेशन्स होते किंवा जो लंग डॅमेज झाल्यामुळे त्रास झाला होता 3-4 महिन्यापर्यंत त्यांना ऑक्सिजन थेरपी घरी घ्यावी लागली होती, ते कॉम्प्लिकेशन झाले. महत्वाचं आपण जेव्हा हे कॉम्प्लिकेशन बघतोय, मानसिकतेचा देखील विचार केला पाहिजे. मानसिकतेवर देखील खूप जास्त फरक पडलेला होता. बऱ्याचशा पेशंट ती जेव्हा आयसीयू मध्ये होते किंवा त्यामुळे ते आयसीयू सायकोस असेल किंवा डिप्रेशन मध्ये खूप जण गेले होते, त्या डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी लोकांना खूप वेळ लागला. महत्वाचे जे कॉम्प्लिकेशन जसं मी म्हटलं की फटीग म्हणजे पोस्ट व्हायरल मायल्जिया होता, कॉग्निटिव्ह फंक्शन अफेक्ट झाले होते, पॅरालिसिसचे काही जणांना अटॅक आले होते, तसेच हार्ट अटॅकचं देखील प्रमाण वाढलं होतं. ज्यांना फुफ्फुसाला जास्त प्रमाणात शिजा होती त्यांना ऑक्सिजन रिक्वायरमेंट किंवा दम लागणं, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ या गोष्टीचा त्रास जास्त होता. छोट्या प्रमाणात जे कॉम्प्लिकेशन्स होते त्याच्यामध्ये म्हणजे वास काही जणांचा गेला होता, तर तो वास नॉर्मली कोविड 2 ते 3 आठवड्यानंतर येतो, काही काही जणांचा महिने हा पर्सिस्टंट राहतो. कॉम्प्लिकेशन्स हे मल्टिपल आहेत, पण जसे मी म्हणतोय की त्याला सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट त्या वेळी लागते किंवा जसे कॉम्प्लिकेशन्स आहेत त्या पद्धतीने स्पेसिफिक ट्रीटमेंट त्यावेळी आपण देऊ शकतो. आता कोविडचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, बऱ्याचदा असं जरुरी नाही की दरवेळेस पेशंट हा कॉम्प्लिकेटेड किंवा ज्याला आयसीयूचीच गरज लागली अशाच पेशंटला हे कॉम्प्लिकेशन झालेले आहेत. काही काही वेळा माइल्ड सिम्पटम ज्यांना होते त्यांना देखील हे कॉम्प्लिकेशन्स नंतर जाऊन डेव्हलप झाले किंवा फटीग किंवा विकनेस आहे हा मोठ्या प्रमाणात त्या पेशंट्समध्ये राहिलेला आहे. जेवढे आता कॉम्प्लिकेशन्स मी म्हटलं तसं ड्युरेशन हे व्हेरिएबल होतं, प्रत्येकाचं टाइम आपण जसं आता बॅक म्हणजे रिट्रोस्पेक्टिव्हली बघतोय या गोष्टी, त्याच्यावरून आपल्याला अंदाज लागतोय की प्रत्येकाचं ड्युरेशन वेगळं आहे आणि प्रत्येक पेशंट हा सिमिलर आपण नाही म्हणू शकत की प्रत्येकाला तेच कॉम्प्लिकेशन झाले. तर त्या अनुषंगानं जर बघितलं तर कार्डियाक असेल जेव्हा चेस्ट पेन वगैरे ज्यांना झाले त्यांना कार्डिओलॉजिस्ट ओपन लागलं, काही काही जणांना ब्लॉकेजेस होते त्याबद्दल ट्रीटमेंट किंवा त्याबद्दल ट्रीटमेंट स्टार्ट करावी लागली. ज्यांना पॅरालिसिसचे अटॅक आले किंवा आधीची काही हिस्ट्री नव्हती त्या लोकांना झाले. पोस्ट कोविड हायपरग्लायसेमिया म्हणतो, डायबिटीस शुगर डिटेक्ट झाली त्या लोकांना शुगरची देखील आपण ट्रीटमेंट चालू आहे आणि ते कंटिन्यू त्यांना घ्यावी लागते आहे. बऱ्याचशा व्याधी कोविड नंतरही झाल्या, म्हणजे कोविडच्या काळात तर त्रास झालाच कोविडमुळे, पण कोविड बरा झाल्यानंतर सुद्धा झाले. फंगल इन्फेक्शन, म्युकोरमायकोसिस हे देखील बऱ्याचशा पेशंटमध्ये सेकंड वेव्ह नंतर आपल्याला जाणवलं की प्रमाण खूप जास्त होतं केसेसचं म्युकोरमायकोसिसचं. त्याच्यामुळे अँटी फंगल ट्रीटमेंट ही ऑपरेटिव्ह कॉस्टच्या हिशोबानं आणि ड्युरेशनच्या ह्याच्यानं खूप जास्त दिवस लागत होती, त्या पद्धतीने ट्रीटमेंट पेशंटला जास्त वेळ घ्यावी लागली. तर म्युकोरमायकोसिस देखील त्यावेळी तुटवडा होता, पण जसं ट्रीटमेंट वगैरे दिली रिस्पॉन्स आहे. अर्ली डिटेक्शन होणं या बाबतीत खूप महत्वाचं आहे. श्रोते हो, कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून येत असलं तरी हे संकट अद्याप पूर्णपणे कमी झालेलं नाही. त्यामुळे सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करणं आज अत्यंत आवश्यक बनलं आहे. त्यासाठी सर्व पात्र नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लशीच्या 2 मात्रा घेणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, आपली सावध भूमिका ही कोरोनामुक्त जीवनाच्या दिशेनं जाण्यासाठी फारच उपयुक्त ठरू शकते. याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि सोनाली मंचेकर आणि निवेदन सुनील कांबळे.